Hello everyone, welcome back to my channel Oral Health Management by Dr. Alka Khade. इलेक्ट्रॉनिक उपकरणामुळे आरोग्य तक्रारीत वाढ हे तुम्हाला माहिती आहे का? आधुनिक तंत्रज्ञानाच्या जगात इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा वाढता वापर हा लोकांच्या आरोग्याचा चिंतेचा विषय बनला आहे. इलेक्ट्रॉनिक गॅजेटच्या वापरामुळे ब्रेन ट्यूमरचा धोका निर्माण होतो की नाही हे जरी स्पष्ट झाले नाही तरी सावधगिरी म्हणून काही खबरदारी घेणे फायदेशीर ठरू शकते. इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड म्हणजेच EMF किरणोत्सर्ग हा विद्युत प्रवाह आणि चुंबकीय क्षेत्राच्या परस्पर संवादाने निर्माण होणारी ऊर्जा आहे. मोबाईल फोन, लॅपटॉप, टॅबलेट्स, वायफाय राउटर यासह अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे EMF रेडिएशन कमी प्रमाणात उत्सर्जित करतात. अभ्यासातून असे दिसून आले आहे की जास्त प्रमाणात EMF किरणोत्सर्गाच्या संपर्कात येण्यामुळे आरोग्य समस्या उद्भवू शकतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सरने रेडिओ फ्रिक्वेन्सी रेडिएशनला मानवामध्ये कर्करोग होण्याची शक्यता म्हणून वर्गीकृत केले आहे. याचाच अर्थ रेडिओ लहरी मेंदूच्या विशिष्ट प्रकारच्या ट्यूमरच्या विकासात भूमिका बजावू शकतात. तथापि IARC स्पष्ट करते की कदाचित याचा अर्थ निश्चितपणे होत नाही आणि अधिक संशोधन आवश्यक आहे. दैनंदिन जीवनात आढळणाऱ्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधून उत्सर्जित होणारे EMF रेडिएशन खूपच कमकुवत असते. तरीही काही सावधगिरी बाळगणे योग्य आहे. फोन कॉलसाठी स्पीकरफोन वापरा, त्यामुळे फोन कानापासून दूर राहतो. रात्री झोपताना फोन दूर ठेवा. मुलांच्या मेंदूचा विकास होत असतो, त्यामुळे खबरदारी म्हणून त्यांना लहान वयात फोन देणे टाळले पाहिजे. नवनवीन गोष्टींवरती जे काही संशोधन झालेलं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचावं ही इच्छा घेऊनच हे व्हिडिओ मी करते. इथेच थांबते. तुम्हाला हा विषय कसा वाटला कमेंट थ्रू जरूर कळवा. Do follow me on Instagram Oral Health Management by Dr. Alka Pakre Khade and my Facebook page Dental Care Clinic by Dr. Alka Khade, and do follow me on YouTube Beautiful Life by Dr. Alka Khade. Thanks for watching.